नमस्कार. वैशूस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मस्त असं आपण व्हेजिटेबल बर्गर बनवणार आहोत, हेल्दीवाला असा. आता हा एपिसोड नंबर 32 आहे, तो घेऊन आलेलो आहोत. आपण एपिसोड नंबर 31 बघितला असेल तर त्याच्यामध्ये जे बनवलं आहे ना मी, म्हणजे रवा आप्पे जे बनवले आहे, मिक्स व्हेज रवा आप्पे, त्याच सगळ्या साहित्यापासून आपण हा व्हेजिटेबल असा हेल्दीवाला बर्गर बनवणार आहोत. त्यासाठी काय केलेलं आहे, तुम्हाला दाखवलेलंच होतं की चॉपिंग बोर्डमध्ये कांदा, गाजर वगैरे जे आपण व्हेजिटेबल्स घेतलेले आहेत, त्या मस्त चॉप करून घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्येच आता मी त्या संपल्याच होत्या, पण मी दुसऱ्या अजून चॉप केल्या आणि त्या घेतलेल्या तुम्हाला दाखवते आता. आणि ते एका बाउलमध्ये म्हणजे ट्रान्सफर करून घेतलेले आहे चॉपरमधल्या. त्याच्यामध्ये काळं मीठ टाकलेलं आहे, थोडंसे हळद टाकलेली आहे, थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे. हे मसाले वगैरे जे आहेत ते आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. जे नॉर्मली बेसिक मसाले आपल्या घरात असतात अवेलेबल ना, धना जिरा पूड वगैरे, कांदा लसूण मसाला पाहिजे तुम्ही त्याच्यात टाकू शकता. त्याच्यानेही खूप छान टेस्ट येते. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. जे नॉर्मल बेसिक मसाले जे आपल्याकडे आहेत तेच तुम्ही वापरून अशा पद्धतीचं बर्गर तयार करू शकता. आता ही मी बर्गरसाठी जी स्टफिंग तयार करते, म्हणजे आपलं कटलेट जे बनवायचे आहेत ना त्याच्यासाठी. आता त्या सगळ्या व्हेजिटेबलमध्ये मसाले टाकून झाल्यानंतर एक बटाटा, आपण उकडलेला बटाटा आहे तो किसून घेतलेला आहे. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे बारीक चिरून. आता हे सगळं आपण जिन्नस एकजीव करायचं आहे. इथे आता थोडंसं मला बटाटा कमी पडला, कारण का एक बटाटा पुरेसा नाही पडला याच्यामध्ये. तुम्ही म्हणजे जसं आपले भाज्या असतील त्याच्यानुसार बटाट्याची क्वांटिटी घ्या. आणि इथे माझा थोडासा बटाटा कमी पडला, म्हणून त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये वापरणार आहे ब्रेड क्रम्स. जर ब्रेड क्रम्स अवेलेबल असेल तर वापरा, नसेल तर उकडलेला बटाटाच टाकू शकता त्याच्यामध्ये. आणि सगळे मस्त ते इथे एकजीव करून घेते. आता बघा इथे ब्रेड क्रम्स टाकते. आणि हे ब्रेड क्रम्स म्हणजे फ्रीजमध्ये मी बनवून वगैरे ठेवते, आपल्याकडे असतात ना. आणि डायरेक्ट असंच ठेवायचे नसतात, मस्त ब्रेड क्रम्स केलं आणि ठेवलं असं होत नाही. ते स्टोअर करण्यासाठी त्याला मस्त छान भाजून घ्यायचं असं, त्याच्यानंतरच आपण ते स्टोअर करू शकतो. तशा पद्धतीने स्टोअर केलेले होते, त्याच्यामुळे मी ते वापरलेले आहेत. आता हे बघा मस्त आपलं टिक्कीचा जो असतो ना, तसंच सेम झालेलं आहे मिश्रण आपलं. आता हे कटलेटसाठी आपण त्याचे एक एक गोळा घ्यायचा आहे. आणि कटलेटसाठी जसं आपलं शेप देतो ना, चपटीवाली जी टिक्की, बर्गरच्या आतमधली जी टिक्की असते ना, ती तयार करून घेते. आता व्यवस्थित थोडंसं फ्लॅट करायचं, चपटं करायचं आहे. आणि साईडचे व्यवस्थित कडा जर मोडत असतील, तुटत असतील वगैरे ना, ते व्यवस्थित आपण साईडच्या कडा व्यवस्थित जोडून घ्यायच्या आहे. अशा पद्धतीने मी सगळ्या टिक्क्या बनवून घेते इथे. आणि इथे मी मस्त असं नवीन पॅन घेतलेला होता, त्याचं म्हटलं उद्घाटनही करूया आज. आणि त्याच्यामध्येच मी आता फर्स्ट टाईम बनवते आहे. आता ते पॅन गरम करायला ठेवलेलं आहे, त्याला आपण ब्रशने ऑइल लावायचं आहे. मस्त जास्त चिकटत नाही, काही नाही, ऑइलची वगैरेही जास्त गरज लागत नाही. त्यामुळे हेल्दी, कमीत कमी तेलामध्ये तयार होणारही बर्गर आहे. आता हे मिश्रण तर तुम्हाला आप्याचं माहिती होतं, रवा आप्याचे जे व्हेजिटेबल सगळे टाकलेले आहेत ना, तेच मिश्रण मी घेते. कारण का कालच मी बनवलेलं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी हे लगेच तयार करायला घेते. आणि ह्याच्यामध्ये ना सोडा वगैरे काहीच नाही, इनो वगैरे आपण काहीच वापरलेलं नाही आहे. आता हे प्रत्येक साच्यामध्ये मी छोटे चमचे घेतलेले आहे, 2-2 चमचे एवढे टाकते आहे बॅटर. आणि मस्त असं आपण त्यांना छान शिजू द्यायचं. जास्त वेळ लागत नाही, कारण का रव्यापासून आहेत, भाज्याही एकदम बारीक फाईनली चॉप केलेल्या आहेत, त्याच्यामुळे अगदीच कमी वेळामध्ये आपलं हे व्यवस्थित होतं. आणि ते मी थोडंसं ब्रशनेच थोडंसं ऑइल लावते, म्हणजे वरतून टाकते आहे. अगदी 2-2, 3-3 थेंबच टाकलेले आहे, जास्त नाही. आणि व्यवस्थित ते वरतून पूर्ण शेकलं गेलेलं आहे, त्याच्यामुळे ब्रशने मी व्यवस्थित पसरवूनही घेतलेलं आहे. आणि आता आपण हे टर्न करून घेऊया. मी स्पॅच्युला घेतला होता बारीक, पण त्याच्याने व्यवस्थित नाही होत होता, मग चमच्या साहाय्याने घेतलं. आणि एक साईड मस्त उचलायला लागली की आपण ते आणि टर्न करून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने मी सगळे टर्न करून घेते. एक साईड मस्त छान, म्हणजे थोडीशी कडक अशी क्रिस्पी करून घ्यायची. तुम्हाला कडक पाहिजे तशी करू शकता, किंवा थोडीशी सॉफ्ट वगैरे पाहिजे असेल तसंही करू शकता. पण मी इथे थोडीशी क्रिस्पी अशी करून घेतलेली आहे. आणि मस्त ते जर सगळे झाले, छान शेकून झाले दोन्ही साईडने, त्याच्यानंतर ते काढून घेतलेले आहे एका प्लेटमध्ये. आता पुन्हा त्याच पॅनमध्ये मी थोडंसं ब्रशनेच ऑइल लावते आहे. आणि आपण टिक्की आता इथे शेकवून घेणार आहोत. आता इथे हेल्दी करते, त्याच्यामुळे मी डीप फ्राय नाही करता टिक्की, आपण शॅलो फ्रायच करणार आहोत. तुम्हाला जर पाहिजे असेल किंवा मुलांना खरंच आवडत असेल, तुम्ही डीप फ्राय वगैरे करून देऊ शकता. म्हणून मी ते शॅलो फ्राय करायला ठेवलेली आहे. एका साईडने तीही व्यवस्थित शेकली गेली की पलटून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने दोन्ही साईडने आपण आलटून पलटून मस्त अशा टिक्क्याही छान शेकवून घ्यायच्या आहेत.
आणि परत सांगते, भाज्या खरंच छान फाईनली चॉप केलेल्या आहेत, त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही, भाज्याही पटकन शेकतात. आणि आताही सगळं काढून घेते याही टिक्क्या. अजून पुन्हा एक साचा टाकला होता मी, जो सेकंडवाला, तो म्हणजे शेकून घेतलेला आहे बॅटरचं. त्याच्यानंतर त्या साच्यामध्येच अजून मी इथे आपलं बर्गरची जी टिक्की बनवली होती ती ठेवते आहे. त्याच्यानंतर थोडंसं मुलांच्या आवडीचं म्हणून मी थोडंसं चीज, इथे आपलं चीज स्लाईस नाही आहे माझ्याकडे, मी इथे चीज क्यूब होतं तेच थोडंसं कट करून घेतलेलं आहे स्क्वेअर ह्याच्यामध्येच, पातळ असे. त्याच्यानंतर दुसरं जे आपण बनवून ठेवले होते बॅटरपासून बनसारखं, ते वरतून दुसरं लावायचं आहे. बाकी याच्यामध्ये भाज्या वगैरे टाकायची खरंच गरज नाही. मुलांना पाहिजे तर वरतून तुम्ही साईड सॉस वगैरे देऊ शकता. आणि आता हे थोडंसं मी एक साईड फक्त खालची जी बाजू आहे ना, खालचे जे बन्स आहेत बनवलेले, ते एक साईड छान शेकून घेतले होते, दुसरी साईड शेकवायला ठेवले. त्याच्यानंतर टिक्की वगैरे हे केली, त्याच्यामुळे ते व्यवस्थित शेकले गेले आणि आपलं चीजही मेल्ट होतं. आणि नंतर छान तयार झाले आपले हे बर्गर हेल्दीवाले मस्त असे. आणि थंड झाले की आपण टिफिनमध्ये मुलांना असे अख्खेच्या अख्खे देऊ शकता, किंवा तुम्ही त्याचे 4 भाग करू शकता, किंवा 2 भाग करून देऊ शकता. जसं मुलांना आवडेल तशा पद्धतीने तुम्ही देऊ शकता. हा फायनल लूक बघा, मस्त असं चीज आपलं थोडंसं मेल्ट होऊन मस्त बनला चिकटून गेलेलं आहे आणि खायला खरंच खूप डिलिशियस झालं होतं. तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल. आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.